म्हणून तुम्ही अजितदादांबरोबर काम केलंय, काय सांगाल अजितदादांबद्दल? असं आहे की 1991 साली अजितदादा हे पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहामध्ये आले आणि 1995 सालापासून मी त्यांना बघत होतो. त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कधी सरचिटणीसपदी, कधी राज्यमंत्रीपदी, कधी कॅबिनेट मंत्रीपदी आणि कधी प्रांताध्यक्षपदी देखील त्या पक्षामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. अजितदादासारखा नेमस्त माणूस आणि एक आत बाहेर असं काही नाही. त्यांच्या वागण्यामध्ये सर्वांना समान. तो बारामतीचा माणूस असला तरी देखील त्याला 4 शब्द ऐकवायचे असेल तर ते ऐकवायला सोडत नसत, आणि चिपळूणचा कार्यकर्ता असेल तर त्यालासुद्धा 2 शब्द जर ऐकवायचे असेल तर ते मागे पुढे बघत नसत. ही अशा स्वभावाची माणसं ही असते, वरून फटकळ, वरून रागीट, वरून तापट वाटतात, पण ही मनातून निर्मळ असतात. निर्मळ. आणि अजितदादा हे मनाचे निर्मळ होते. अशा निर्मळ माणसाबरोबर काम करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. आज त्याची पहिली जयंती साजरी होते, अजून त्यांचा अपघात की घातपात तो रिपोर्ट समोर आलाय ना. मी सांगू का, रिपोर्टमध्ये काय यायचं ते येईल, परंतु तुम्ही कोणालाही विचारलं तर हा अपघात कोणीच मान्य करायला तयार नाही. हा घातपातच आहे असं प्रत्येकजण मान्य करतोय, म्हणजे बोलतोय. आणि माझं मन देखील स्पष्टपणे सांगतंय की हा अपघात नाही, हा घातपातच आहे. एकंदरीत घटनाक्रम बघितला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीचा वेग बघितला, चौकशीची दिशा बघितली, तर अधिक संशय बळावतो की हा अपघात नसून घातपातच असावा, असा संशय बळवायला पुरेपूर जागा आहे. एक राजकीय प्रश्न, नीट आंदोलन जे सुरू आहे नीटच्या संदर्भात, त्या संदर्भात आज तुमचं स्टेटस आहे. तुम्ही असं म्हणलं की घेणाऱ्यापेक्षा देणारा पण तेवढाच दोषी असतो. स्वाभाविक आहे. नीट पेपर ज्यांनी चोरले त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे. पण समाजामध्ये असा प्रामाणिकपणा आहे की चोरीची वस्तू मी खरेदी का करावी? चोरांनी चोरी केली म्हणून ती वस्तू थोडक्यात मिळते तर मी का घ्यावी? हा माझा स्वभाव धर्म जो आहे तो मी माझ्या स्टेटसमधून आज मांडलेला आहे, हस्ताक्षरामध्ये तो मांडलेला आहे की जेवढा, म्हणजे आपण असं म्हणतो की लाच देणारा जेवढा गुन्हेगार तेवढा घेणारा गुन्हेगार, असं आपण शासकीय भाषेत म्हणतो. माझं तर म्हणणं की नैतिकतेचं अधःपतन जर झालं तर अशा पद्धतीच्या चोरांना आपण शिक्षा देऊ, पण दुसऱ्या मार्गानं दुसऱ्या प्रकारच्या चोऱ्या होणारच नाहीत असं म्हणता येणार नाही. म्हणून मी नैतिकतेवर भर दिलेला आहे. नैतिकता ही लोप पावता कामा नये, हे माझं ठाम मत आहे.